अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपला विषय आहे दत्त जयंती नाही सॉरी पुण्य जयंती, स्वामी पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्र पारायण करण्याचे नियम आणि तसेच गुरुचरित्र पारायण कसे करावे आणि गुरुचरित्राचं महत्त्व सांगणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. नवीन असाल तर उद्या मी जी माहिती सांगेल ती माहिती सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एकदा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा. चला तर मग आपण गुरुचरित्र पारायण वाचण्याची आपल्याला जर संधी भेटत असेल तर प्रत्येकाने ह्या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे. स्वामी पुण्यतिथी 30 एप्रिल ते 6 मे पर्यंत हा सप्ताह चालणार आहे. 30 एप्रिल ते 6 मे ह्या काळामध्ये आपल्याला स्वामी पुण्यतिथी सप्ताह आपण करतो. हे सप्ताह स्वामी धामामध्ये, दत्त धामामध्ये, केंद्रामध्ये, मठामध्ये सामूहिक रीती सुद्धा केले जातात आणि ज्यांना सामूहिक रीती सामील व्हायला जमत नसेल त्यांनी आपण स्वतःच्या ह्याच्यानं घरामध्ये सुद्धा ह्या ग्रंथाचं पारायण केले जातात. गुरुचरित्र वाचण्याची संधी जर आपल्याला भेटत असेल किंवा आपल्याला वेळ असेल, आपल्याला इच्छा असेल तर प्रत्येकाने आवर्जून ह्या संधीचा लाभ घ्यावा. ह्या ग्रंथाचे 52 अध्याय आहेत तर काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. श्री दत्तात्रेय हा प्रभू नामधारकास अतिसामान्यानं गुरुप्राणलीत मार्ग मिळावा, गुरुची सेवा करण्यासाठी मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला गेला आहे. गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून देवी शक्तीनं भरलेला हा सिद्ध रूप महाप्रसादिक आणि व्रत ग्रंथ आहे. असे सांगितले जाते की गुरुचरित्राचे पारायण अंतःकरणाने शुद्ध मनाने चालू शकते, म्हणजे चालू करू शकता. श्री गुरुचरित्र ह्या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओव्या आहेत 7491 इतके आहेत आणि काही ग्रंथात अध्याय 53 आहेत. त्यांची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड याचा समावेश आहे. यात साधला असून ह्या तीनही उपासनासाठी गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे अतिशय सुंदर आणि ह्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. या ग्रंथ श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कारपूर्ण वर्णन रसाळ केले आहेत. इतकेच नव्हे तर श्री गुरुच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांचं असंख्य लीलाचे कथन निरूपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे. श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी आपल्याला सक्षम 4 कुत्रे व 1 गाय यांना नैवेद्य द्यायचं असते. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद मानले जातात. 1 गाय म्हणजे दत्तात्रेय महाराज म्हणजे कामधेनू असल्याने हा नियम पाळावा. असे सांगितले जाते की पारायणापूर्वी फुले, विशेष देशी गुलाबाचे हार, तुळशी, सुगंधित उदबत्ती, धूप, कळस, विड्याचे पान, नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने, 1 चौरंग, चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड, चौरंगाभोवती गुरुदत्त महाराजांचे आसनाभोवती रांगोळी काढायची आहे. चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे, प्रमुख दरवाजाच्या तोरण बांधावे, चौरंगाजवळ डाव्या बाजूस समाई लावावी आणि वाचन चालू असेपर्यंत समाई लागलेलीच असावी. अगरबत्ती पेटवावी आणि पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त महाराज अथवा जवळच्या श्री
स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा, सुपारी व नारळ ठेवून सादर पारायणची उपस्थिती राहण्यासाठी देवाला प्रार्थना करावी आणि घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणाचे आसन ग्रहण करावे. प्रथम आपल्याला गणपती अथर्व शीर्ष वाचावे, एक माळ गायत्री मंत्र, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावे. मग नंतर दत्त महाराजांचा मंत्र जप करावा. श्री गुरुचरित्र सप्ताह करताना आपल्याला शक्यतो शनिवारी सांगता करता येते किंवा शुक्रवारी करावी, कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजगमनाचा दिवस आहे. श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळी नैवेद्य आपण खाऊ घाला. श्री गुरुचरित्र हे वाचन पूर्ण किंवा उत्तर दिशेला तोंड करून वाचावे. वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोला व पोथीला पूजा करून एक माळ गायत्री मंत्र, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करून गणपती अथर्व शीर्षून पोथी वाचायला सुरुवात करायची आहे. श्री गुरुचरित्र वाचन पहाटे 3 वाजल्यापासून तर 4 वाजेपर्यंत करावे आणि दुपारी 12 ते 12:30 ह्या वेळेस श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्यामुळे वाचन थांबवावे. श्री गुरुचरित्र वाचण्याचा कालावधी दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये. आपली आई, पत्नी, बहीण यांच्या हाताचे अन्न खाल्ल्यास काही हरकत नाही. उपवास करू नये. दोन्ही वेळेस एक धान्य फराळ करावा. काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेरचं खाण्यास काही हरकत नाही. श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये. स्वतःच्या हाताने दाढी करावी. तसेच या काळात चमड्याच्या ऐवजी नायलॉनचे किंवा रबरी चप्पल जोड वापरलं तर चालेल. श्री स्वामी चरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पालन करावे. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सूतक असणाऱ्यांच्या घरी अंत्यविधी जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर सूतक असेल तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे. अर्धवट सोडू नये. ऐनवेळी गोमूत्र शिंपडावे. सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्र पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी. रोज झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनामाचं वाचन करावे. पहिल्या दिवशी गुरुचरित्राचे 1 ते 9 अध्याय पाठ वाचायचा आहे. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय, तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय, चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय, पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय, सहाव्या दिवशी 39 ते 43 अध्याय आणि सातव्या दिवशी 44 ते 53 अध्याय. श्री गुरुचरित्र सप्ताह हा 7 दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो, परंतु 21 दिवसात 3 पारायण, 39 दिवसात 7 पारायण देखील पद्धत आहे. 7 दिवसात सप्ताहाची 8व्या दिवशी सांगता करावी. सांगतेच्या दिवशी सकाळी 10:30 दत्त महाराज कुलदेवीची श्री स्वामी समर्थ महाराजांची एक श्री गुरुचरित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडावा. ग्रंथाचा नैवेद्य गायला खाऊ घालावा किंवा स्वतः खावा. मग मागचं आपण भोजन करावे. गुरुचरित्र वाचन कालावधीमध्ये सुद्धा आपण नित्य ते खंड पडू नये. शक्य तोवर जमिनीवर झोपावे, पलंगावर झोपू नये. हे गुरुचरित्राचे काही नियम आहेत. गुरुचरित्र 3 दिवसाचे वाचू नये. 1 दिवसीय पारायण फक्त दत्तधाम राष्ट्रसेवेसाठी करावे. व्यक्तिगत पारायण 7 दिवसाचा करावे. श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायण केल्याने अनुभूती येते. दत्त महाराजांचा साक्षात्कार होतो. ह्या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. दुःखितांना, वेगवेगळ्या प्रकारच्या शापीतन, असाध्य आजार झालेल्यांना, पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जो शुभफलप्राप्ती सांगण्यात आलेला आहे. सेवेकऱ्यासाठी ही माहिती देण्यात आली आहे. ही माहिती आपल्या जवळ श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये सुद्धा आपल्याला प्राप्त होते. म्हणून गुरुचरित्र पारायण करताना खंड पडू नये. ही गुरुचरित्र पारायण करण्याचे काही नियम आहेत.
हे सगळं मी गुरुचरित्र करण्यासाठी सगळे नियम, अटी, माहिती सगळं मी सविस्तर सांगितलेली आहे. व्हिडिओ स्किप करू नका. गुरुचरित्र पारायण एकदा जीवनात करा. तुमच्या कुंडलीमधले काही जे दोष आहे, घरातले वास्तुदोष आहे, घरामधल्या ज्या काही संकटे आहेत, सगळ्या संकटापासून तुम्ही मुक्त व्हाल. गुरुचरित्र हे एक कल्पवृक्ष आहे. तुमच्या जीवनातल्या वाईट घडतं ते सगळं वाईट शक्तीपासून तुम्हाला संरक्षण होते. त्यामुळे कष्ट, दुःख नाहीसे होतात. वर्षातून 2 तर गुरुचरित्र पारायण आवर्जून करावे. दत्त जयंती सप्ताह, त्यावेळेस सुद्धा सामूहिक सप्ताह चालू असते आणि स्वामी पुण्यतिथी सुद्धा सप्ताह चालू राहतो. मग तर आपल्याला 30 एप्रिल ते 6 मे पर्यंत स्वामी पुण्यतिथी सप्ताह चालू आहे. तर जवळपास आपल्याला दत्तधाम, स्वामी महाराज मठ इथे जाऊन सप्ताह गुरुचरित्र पारायण आवर्जून करा. धन्यवाद.